होतं की हिडन स्पॉट परत कपल्स लोक येत आहेत, परत खूप अशी येत आहेत आणि जे चाळे करत आहेत, परत नशा वगैरे करतात. तर आम्ही वरळी कोळ्यातल्या पोरी आहेत जे आम्ही ते शांततेसाठी येतो. नाहीतर जे लोक बाहेरनं चालायला येतात त्यांना काय माहिती कधी तिकडे शेवाळ आहे, दगड आहे, पाणी आहे, तो पडला तर तो मरेल, आपल्याला काय करायचंय. आणि ह्याचा इम्पॅक्ट गावावर काय होईल माहितीये का. कपल्स इथं शूट करतात, पडला एखादा ते खरंच तो सांगितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स तर नाही येऊ शकत इकडे. अपघात झाला तर जबाबदार कोण. दुपारच्या टायमात आमचे मच्छीमार लोक जेवून आराम करत असतात. सांगू सुद्धा समुद्र भरती वगैरे भरपूर येते, त्या दगडीला शेवाळे वगैरे असं तिकडे जात, म्हणजे ते ॲक्च्युली काय करतात, आपल्या जीवनाशी खेळतात. वरळी कोळीवाडा हा मुंबईची आणि कोळी संस्कृती जपणारा भाग, पण सध्या इथे काहीतरी वेगळंच घडतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्समुळे वरळी कोळीवाडा आता रील हॉटस्पॉट बनलाय. इन्फ्लुएन्सर आणि सोशल मीडिया कपल्सचा वावर इथे वाढू लागलाय. गावकऱ्यांच्या मते इथे यायला मज्जाव नाही, सर्वात मोठी चिंता म्हणजे सुरक्षिततेची आणि अरुंद रस्त्यांची. समुद्रकिनारी रेलिंग नसल्याने रात्री अपरात्री अपघात होऊ शकतो अशी भीती आता व्यक्त केली जाते. आता आपल्या वरळी कोळीवाड्यामध्ये आम्ही काही दिवसांपासून बघतोय की खूप हिडन स्पॉट म्हणून व्हायरल केलेली गोष्ट जाते. आता एवढी वर्ष झाले कधीच झालं नव्हतं, पण हे आता खूप व्हायरल होतं की हिडन स्पॉट परत कपल्स लोक येत आहेत, परत खूप अशी येत आहेत आणि जे चाळे करत आहेत, परत नशा वगैरे करतात. तर आम्ही वरळी कोळ्यातल्या पोरी आहेत जे आम्ही ते शांततेसाठी येतो, ते आम्हाला दिसत नाही आहे. ते कुठेतरी रात्रीचे पण येतात, शूट करतात. आता खूप जण असं झाले की व्हायरल झाल्यामुळे अजून मुलं वगैरे येतात, पोरी येतात. आता बाहेरच्या पोरी येतात, त्या पण पियायला वगैरे बसतात, नशा वगैरे करतात. ते आम्हाला आवडत नाही. आमचं बालपण गेलं, आम्ही कधी हे बघितलं नव्हतं, पण हे आता व्हायरल झालंय त्यामुळे आम्हाला नाही पटत आणि नाही झालं पाहिजे. आणि ते रील स्टार वगैरे येतात, जे व्हायरल होत आहे ते नाही झालं पाहिजे. आणि जे आता खूप लोक जे येतात ते आपण किती पण समजावलं तरी ते ऐकत नाही, आपल्यासोबत भांडण वगैरे करतात की तुम्ही कोण आहेत सांगणारे वगैरे. तर हे आम्हाला पटत नाही, कारण की तुम्ही आमच्याच गावामध्ये येता आणि आम्हालाच तुम्ही दादागिरी करता, हे आम्हाला नाही पटत आणि हे बंद झालं पाहिजे. आमचा हा वरळी कोळीवाडा आहे तो मच्छीमारांसाठी खूप हे आहे, आदरासारखं आहे. आणि तुम्ही जर वरळी कोळीवाड्यामध्ये येता तर तो वरळी कोळीवाडाच राहू दे, आम्हाला बँडस्टँड नाही बनवायचा आहे. आता असं आहे की 2 दिवसा अगोदर बाहेरनं एक व्यक्ती आला होता बुलेटवर. तो समुद्रामध्ये त्याला जायचं होतं बुलेट घेऊन. तर बुलेट घेऊन जाताना त्याला एका गावातल्या पोरांनी बघितलं, तो पण मावरावालाच आहे. त्यांनी त्याला वाचवायला गेला, त्यांनी त्याला वाचवलं म्हणून तो बाहेर आला. नाहीतर जे लोक बाहेरनं चालायला येतात त्यांना काय माहिती कधी तिकडे शेवाळ आहे, दगड आहे, पाणी आहे, तो पडला तर तो मरेल, आपल्याला काय करायचंय. आणि ह्याचा इम्पॅक्ट गावावर काय होईल माहितीये का, की आमचे जे इकडे लोकल लोक जी येणारी आहेत, तर आम्हाला मावरावाल्यांना यायला पण इकडे ID पास दाखवायला लागेल. मग तेव्हा आम्ही काय करणार. आणि हे सगळं रील्स क्रिएटर्सच्या व्ह्यूजसाठी चाललेलं आहे. ह्यामध्ये लोकांना आनंद मिळावा असं काही नाहीये, फक्त जे क्रिएटर्स आहेत त्यांना त्यांची रीच वाढवायची, हा त्यांचा इंटेन्शन आहे. जर सुरक्षेच्या माध्यमातून आलं तर इकडे तुम्ही रेलिंग लावू शकत नाही ना, कारण की बघा प्रत्येक 2-4 मीटरवर रिंग्स आहेत. त्या रिंग्स कशासाठी आहेत, तर बोटी लावण्यासाठी आहेत. तर ही बोटी लावायची जागा आहे, तर इकडनं माणूस तिकडे रेलिंग लावूच शकत नाही. तर आलात तर जो आपला ही जेवढी बत्तेरीची जेटी आहे त्या जेटीपर्यंत मर्यादित राहिला तर खूप अतिउत्तम आहे. पण मागे जी दगड आहेत आणि इकडनं बाहेर जायचा. वरळी कोळीवाड्यातील गावकरी आता आक्रमक झाले असून यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करतायत. जर असंच सुरू राहिलं तर आम्हालाही पास दाखवून मच्छीमारी करावी लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. हे सर्व झाले जसं हार्दिकनी सांगितलं आपल्याला, हे रील क्रिएटर्स जी येतात बाहेरनं, ती पोरं ओळखीचे पण नसतात, मुळात ती गावातलीच नसतात. येतात बाहेरनं, आपले व्हिडिओ काढतात, निघून जातात. आणि त्या साईडला तुम्ही बघितलं तर तिकडे जाऊन वेडिंग शूट्स, जे प्री वेडिंग असतं ना, ते फार प्रमाणात चालतं. आता कपल्स येतात, शूट करतात, पडला एखादा ते खरंच तो सांगितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स तर नाही येऊ शकत इकडे. अपघात झाला तर जबाबदार कोण. दुपारच्या टायमात आमचे मच्छीमार लोक जेवून आराम करत असतात, बिकॉज ते सकाळी लवकर बोटीवर जातात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे दारू पिणं. तिकडे बघत असेल तुम्ही, तिकडे दारूची बॉटल आहे तिकडे एक, तर अशी एक बॉटल अशा फार बॉटल असतात इकडे. येतात पोरं बाहेरनं बसतात रात्रभर, 4-4 वाजेपर्यंत, 5-5 वाजेपर्यंत बॉटल येतात आणि इकडे टाकतात, फोडतात नशेमध्ये. ते ॲक्च्युली लागतात आमच्यात पायाला, कारण आम्ही समुद्रात उतरतो. त्यांना याचं काहीच माहिती नसतं. यायचं आपलं, व्हिडिओ बनवायचे, स्नॅप टाकायचे, फोटोज काढायचे आणि निघून जायचे. तक्रार म्हणजे काय की लोक रात्रीच्या दिवसाही ठीक आहेत आणि
सांगून सुद्धा वारंवार सांगून सुद्धा समुद्र भरती वगैरे भरपूर येते, त्या दगडीला शेवाळे वगैरे असं तिकडे जात म्हणजे ते ॲक्च्युली काय करतात, आपल्या जीवनाशी खेळतात. समुद्र आम्ही मच्छीमार आहोत, इकडे स्थानिक आहोत, आम्ही कोळी लोक आहोत इथले. तर ते आणि यंग पिढी जास्त करून इकडे येते फिरायला वगैरे. ठीक आहे, या तुम्ही फिरायला, त्याबद्दल काय तुमचं वेलकम आहे इकडे, पण कसं आपल्या जीवावर बेतेल असं काही इकडे वागू नका. आणि आता भरपूर म्हणजे ते नशा पाणी वगैरे पण करायला लागलेत भरपूर लोक इकडे येऊन, सिगरेट्स वगैरे दारू वगैरे पितात. आणि आम्ही कंटाळलो, आता गाववाले कंटाळलो. वरळी कोळीवाडा येथील समुद्रकिनारी अनेकांना भुरळ पडते. वांद्रेवरळी सी लिंक, समुद्रात तरंगणाऱ्या बोटी आणि इथूनच दिसणारी सुंदर मनमोहक मुंबई, हे दृश्य टिपण्यासाठी जरी गर्दी होत असली तरी इथे समुद्राजवळ गेल्यावर अनेकांचा तोल सुटू शकतो. इतकंच नाही तर काही जण इथे येऊन मद्यपान करतात, ज्यामुळे इथल्या स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. कोळीवाडे बघण्यासाठी, इथली संस्कृती जाणून घेण्यासाठी येण्यास आमची काहीच हरकत नाही. मात्र इथे येऊन गैरकृत्य करू नये अशी मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.